इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। मराठा समाज हा गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी लढत होता। आपल्या समाजातील मुलं ही 90% जास्त मार्क घेऊन आले तरीही त्यांना शिक्षणासाठी त्यांचे ॲडमिशन होत नव्हते। तसेच भरमसाठ फी असल्याने अनेक मराठा समाजातील मुलांना शिक्षण सोडून द्यावे लागत होते। त्याचप्रमाणे सरकारी नोकऱ्यांमध्ये देखील त्यांना प्राधान्य मिळत नव्हते। त्यामुळे मराठी समाज हा गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी झुंज देत होता। मराठ्यांचा नेता म्हणून मनोज जरांगे पाटील हे आपल्या आंदोलन आणि उपोषणामुळे पुढे आले आणि त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नेतृत्व केले। त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठा समाज हा मुंबई येथून आंदोलन करीत होता। तेव्हा तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांना आरक्षण मिळेल अशी घोषणा करत मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आणि उपोषण आज संपवले। त्याचाच आनंद व्यक्त करण्यासाठी उल्हासनगर कॅम्प नंबर 4 नेताजी चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडत, गुलाल उधळत आणि एकमेकांना पेढे भरवत आरक्षण भेटल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील साहेब यांनी मराठ्यांसाठी केलेला लढा उभा केलेला लढा आज अक्षरशः त्याला यश आलेलं आहे। आपण गेले कित्येक दिवस बघताय मराठ्यांचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सगळे मराठा बांधव काही उपोषण करून करतायत, काही मोर्चे काढून करतायत, काही अनेक प्रकारचं आंदोलन या ठिकाणी मराठ्यांच्या आरक्षणासाठी झालं। मराठ्यांना आरक्षण का पाहिजे हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे। आज मराठा समाजाची मुलं चांगले 80, 85, 90% मार्क्स मिळून सुद्धा आज 40-45 वाल्यांना त्यांच्या हक्काची या ठिकाणी नोकरी, त्यांचा हक्क दुसरे समाजाचे लोक घेत आहेत। परंतु मराठा समाज अतिशय हुशार असून, बुद्धिमान असून मराठा समाजाला कुठेतरी वंचित होत आहे, शिक्षणापासून वंचित होत आहे। आज आपण बघितलं प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना शाळा शिकवणं हे खूप कठीण आहे। पण परिस्थितीवरती मात करून मराठा समाज आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण देऊन आणि चांगल्या प्रकारे मुलांनी मार्क मिळून सुद्धा पण मराठा समाजाला त्या मुलांना त्या नोकऱ्या मिळत नाहीत। अक्षरशः आज नैराश्यमधून मराठा समाजाची मुलं अनेक वेगळ्या मार्गाला जात आहेत। परंतु आज या मराठा समाजाचा छत्रपती शिवरायांच्या नंतर असा एक नेता मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठ्यांसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं केलं आणि या आंदोलनामध्ये जसं छत्रपती मराठा समाज छत्रपती शिवरायांवर ज्या प्रकारे विश्वास ठेवून चालले होते त्याच प्रकारे आज मनोजदादा जरांगे पाटील साहेबांवरती विश्वास ठेवून आपण या ठिकाणी मराठा समाज त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करत होता। आज गेली 20 तारखेपासून जवळजवळ 500 ते 600 किलोमीटर पायी प्रवास करून या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील APMC मार्केट नवी मुंबई या ठिकाणी आले असता पुढचा धोका मुंबईला जाण्याचा धोका सरकारने ओळखला। मुंबईला गेल्यानंतर मनोजदादा जरांगे पाटील किंवा मराठा हा काय होईल तिथे गेल्यानंतर संपूर्ण मुंबई ठप्प होईल। यासाठी मराठा समाजाच्या मागण्या ज्या मनोजदादा जरांगे पाटलांनी ठेवल्या होत्या सरकारच्या समोर, या सरकारच्या सर्व मागण्या या ठिकाणी मान्य झालेल्या आहेत आणि मराठ्यांच्या ज्या मागण्या होत्या मान्य केल्याच्या नंतर मराठा समाजाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोष साजरा केलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून आमचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांनी गुलाल उधळला आणि फटाके वाजवले, जल्लोष साजरा केला। म्हणून त्याचाच एक भाग म्हणून आम्ही त्यांना समर्थन म्हणून या ठिकाणी उल्हासनगर मराठा संघाच्या वतीने मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही केला। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय के आज मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली इतक्या वर्ष मराठा आरक्षण हा विषय थांबला होता, तो आज मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आज पूर्ण झाला। आज महाराष्ट्रात संपूर्ण गावोगावी हा दिवाळीसारखा उत्सव साजरा केला जातोय। अजून एक सांगायला गेलं की हा मराठा समाज कोपर्डीच्या ताईमुळे एकवटला गेला आणि हा तिचा पण विजय याच्यात सामील आहे। आम्ही सकल उल्हासनगर मराठा समाजातर्फे मनोज जरांगे पाटलांचे तसेच महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करतो आणि जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे उद्या जर या आरक्षणाला काही दगापटका झाला तर पुन्हा आम्ही मुंबई येथे येऊन आता तरी कमी आलतो पण ह्याच्यापेक्षा येऊन डायरेक्ट मुंबईला येऊन आम्ही परत आंदोलनाची भूमिका घेऊ असे मनोज जरांगे पाटलांनी सांगितलंय आणि परत सगळ्या समाजाला शुभेच्छा देतो। जय जिजाऊ, जय शिवराय सगळ्यांना। 2014च्या पायी रॅलीला सुरुवात झालेली ती आज 2024ला थांबले आणि इथे आमचा हा विजय आहे। हा विजय आम्ही जल्लोषात साजरा करतोय। मनोज जरांगे पाटलांनी यांच्या नेतृत्वाखाली आपण भरपूर मोर्चे काढले, जागोजागी आंदोलनं केली। त्या आंदोलनांना, त्या सगळ्या मोर्चांना आज आम्हाला यश मिळालेलं आहे आणि हा यश आम्ही अख्ख्या महाराष्ट्रभर साजरा करतोय। त्यात आमचा सगळ्यांचा सहभाग आहे। आम्ही खूप खुश आहोत यामागे
पण सरकारने आपली भूमिका जशी आता ठेवलेली आहे तीच ठेवावी. जर ह्याच्यावर त्यांनी परत पाठी घेतला तर आम्ही पुढे जाऊ आणि अजून आंदोलनं मोठी करून तीव्र आम्ही आंदोलन करून दाखवू. जय शिवराय. आजचा जो दिवस आहे तो आमच्यासाठी सोनेरी दिवस आहे. जे जरांगे पाटील साहेबांनी जो काय हा विजय आम्हाला मिळवून दिलाय, एवढे वर्ष झाले कधी हा विजय मिळाला नव्हता, परंतु हा जो विजय आज मिळालाय तो सर्व मराठी बांधवांसाठी एक दिवाळी सणाप्रमाणे आहे. आणि असंच जर सरकार कटिबद्ध राहिलं तर ठीक आहे, आणि जर सरकारने काय कमी जास्त याच्यामध्ये परत फेरबदल केला तर जरांगे पाटील जसे बोलतील तसा हा मराठा समाज उल्हासनगरचा उभा राहील. आणि हे जे आजचा आनंदोत्सव साजरा केलाय हा फक्त आम्ही मराठा समाजासाठी केलाय. जय जिजाऊ जय शिवराय.